आपल्यासोबत चंद्रकांत खैरे सर आहेत. सर, मोर्चा झाला, आता पुढची भूमिका तुमची काय असणार? सन्माननीय उद्धव साहेब, बाळासाहेब, शरद पवार साहेब जे आदेश देतील महाविकास आघाडीचा, तो आदेश त्या ठिकाणी आम्ही तर निवडणूक आयोगाला 1 जुलैची मतदार यादी आम्ही अंतिम करू असं म्हटलेलं होतं. त्यानंतर आता आपण मागणी केल्यानंतर 18 ऑक्टोबर त्यांनी केली आहे. पण ते म्हणतात केंद्र सरकार अद्यापही त्याच्यावर निर्णय घेत नाही. म्हणजे केंद्राचा निवडणूक आहे, केंद्र सरकार हे मोदींचं आहे, त्यामुळे हे कधीच घेणार नाही, हे घेत नाही. म्हणून त्या ठिकाणी हे जे दुबार मतदार झालेलं आहे, जे सन्माननीय राजसाहेबांनी जे काही याद्याच दाखवल्या इतक्या मोठ्या प्रचंड मोठ्या, त्या याद्या जर पाहिल्या तर त्या ठिकाणी आपण समजून येईल जनतेला सुद्धा की किती खोटं मतदान यांनी त्या ठिकाणी नोंदवलं आणि वोटिंग पण झाली. इलेक्शन कमिशनने काही केलं नाही, तिथं कलेक्टरने आरोने काही केलं नाही. त्या आरो आणि कलेक्टरवर त्याने कारवाई झाली पाहिजे की हे तुम्ही काय करता म्हणून. बरोबर. आणि जर म्हटलं की तुम्ही त्यावेळेस का नाही केलं, त्यावेळेस सुद्धा आपण अनेक ठिकाणी आम्ही तक्रारी दाखल केल्या तरी ते इलेक्शन कमिशन फेकून देतं, काही करत नाही. हा एक राग जनतेच्या मनामध्ये आहे आणि माननीय उद्धवसाहेब, राजसाहेब, शरद पवार साहेबांनी जे सांगितलं, महाविकास आघाडीने सांगितलं, ते पुढे आम्ही रस्त्यावरचा लढा आणखी तीव्र होईल. जास्त. ओके, धन्यवाद सर.